भगवान श्री सत्यसाई बाबांच्या प्रेम, सेवा आणि अध्यात्माचा संदेश देणारी भव्य प्रेम प्रवाहिनी रथयात्रा बुधवारी दिनांक 8 एप्रिल रोजी नाशिकमध्ये उत्साहात पार पडली आहे। पुट्टपर्ती आंध्र प्रदेश येथून सुरू झालेल्या या दिव्य रथासोबत श्री सत्यसाईंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। गुजरात मार्गे नागरिकांमध्ये दाखल झालेल्या या रथाचे शहरातील विविध ठिकाणी पूजन करण्यात आले। फटाक्यांची आतिषबाजी, साईनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। सायंकाळी 4 ते 6:30 दरम्यान कॅनडा कॉर्नर, कॉलेज रोड, कृषीनगर, मनोहर कॉलनी, वनविहार कॉलनी या मार्गावरून रथयात्रेचे भव्य मार्गक्रमण करण्यात आले। यावेळी भजन, साई सत्संग आणि मानव सेवेचा संदेश देणारे विविध उपक्रम राबविण्यात आले। यानंतर सायंकाळी 7 ते 9 या वेळेत वनविहार कॉलनी जवळ कामगार नगर रोड येथे श्री मनोहर पिसे यांच्या परिसरात भक्ती संगीत संध्येला रंगत आली आहे। भक्तिगीतांच्या सुरावटींनी उपस्थित भाविकांना आध्यात्मिक अनुभूती दिली आहे। कार्यक्रमाच्या शेवटी रात्री 9 ते 10 दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतलाय। या रथयात्रेबाबत अधिक माहिती देताना ॲडव्होकेट विशाल वावरे यांनी सांगितले की ही प्रेम प्रवाहिनी रथयात्रा पुट्टपर्ती आंध्र प्रदेश येथून सुरू झाली असून संपूर्ण भारतभर भ्रमण करीत आहे। नाशिकमध्ये या रथाचे आगमन होणे हे आपल्या शहराचे भाग्य आहे। या संपूर्ण कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून श्री सत्यसाईंच्या पादुकांचे दर्शन घेतलंय आणि भक्तिमय वातावरणात सहभागी होत रथयात्रा यशस्वी केली आहे। ओम श्री साईराम। भगवान श्री सत्यसाई बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। मी ॲडव्होकेट विशाल सुरेंद्र वावरे आज आपल्या पुढे हे सांगतो की आज भगवान श्री सत्यसाई बाबांचा जो प्रेम प्रवाहिनी रथ पुट्टपर्ती आंध्र प्रदेशवरनं जो चालू झालेला आहे आणि तो पूर्ण भारतात तो भ्रमण करत आहे। आज आपल्या नाशिकचं भाग्य आहे की तो रथ आज नाशिकमध्ये गुजरातवरनं आलेला आहे आणि आपण जसं बघितलं की सगळ्या भक्तांच्या घरात तो रथ घरापुढून जाऊन आणि त्यांच्या पादुका प्रत्येक भक्ताच्या घरी आज इथं नाशिकमध्ये गेलेला आहे आणि असा एक अभूतपूर्व सोहळा आज नाशिककरांनी बघितला आहे आणि आज आम्ही सर्व भक्तजन खूप आनंदी आहोत की आज स्वयं भगवान आज आमच्या घरी आलेले आहेत, प्रत्येकाच्या घरी आलेले आहे आणि आजचा क्षण आमच्यासाठी दिवाळी दसऱ्यापेक्षा कमी नाहीये। साईराम।